या शहराची स्वतःचीच एक वेगळीच जादू आहे. हजारो वर्षांचा इतिहास लपलेली मंदिरे, ते गजबजलेले आणि उत्साहाने भरलेले रस्ते, सगळं काही खूप स्पेशल वाटतं. आणि हो, या शहराचा प्रवास म्हणजे इथल्या खाण्याशिवाय अपुराच. येथील प्रत्येक कॉर्नर एक वेगळीच गोष्ट सांगतो. जर तुम्हाला कल्चर, हिस्ट्री आणि एक होम टाऊन फिलिंग अनुभवायची असेल तर हे शहर तुमच्यासाठी आहे. वेलकम टू मंगळुरू. आम्ही रत्नागिरीहून मँगलोरची सफर सुरू केली. ट्रेनच्या खिडकीतून दिसणारी छोटी छोटी गावं, शांत बॅकवॉटर, नारळाची झाडं आणि गावातल्या लोकांची चाललेली लगबग, हे पाहता पाहता आम्ही मँगलोरला येऊन पोचलो. आम्ही नाश्ता करायला गेलो ते या पै कॅन्टीनमध्ये. हे कॅन्टीन म्हणजे टिपिकल साऊथ इंडियन वाईब्स देणारं आहे. इथे मी ऑर्डर केला होता घी पुडी मसाला डोसा. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, वरून घातलेलं भरभरून तूप, लाल तिखट पुडी मसाला आणि साईडला मिळणारी चटणी सांबार. मैंगलोर आके मैंगलोर बन्स नहीं खाए, ऐसा हो सकता है क्या? मैंगलोर बन्स म्हणजे केळीच्या गोडसर स्वादात तळलेल्या आणि फुललेल्या गरम पुऱ्या. या बाहेरून हलक्या क्रिस्पी आणि आतून स्पंजी आणि सुगंधी असतात. मैंगलोर बन्स म्हणजे मँगलोरची सिग्नेचर डिश आहे. इथे गेल्यानंतर ही डिश नक्की ट्राय करा. आणि या नाश्त्याला कंप्लीट करणारी ही फिल्टर कॉफी. असं कम्फर्टिंग नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो मँगलोर एक्सप्लोअर करायला. काटील या गावात असलेलं दुर्ग परमेश्वरी मंदिर. या मंदिराची शांतता, याचं केलेलं सुबक काम खूपच सुंदर आहे. देवळाच्या आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं, पण इथली एनर्जी तुम्हाला प्रत्यक्ष येऊनच अनुभवायला हवी. हा आहे मँगलोरवरील खूप फेमस फुलांचा बाजार, जो की काळा स्ट्रीटवर आहे. 1942 पासून इथे फुलांचा बाजार भरतो. मँगलोरची फेमस मँगलोर मलिगे ही जाईची फुलं जगभरात फेमस आहेत. हे कुद्रोली श्री गोकर्णनाथ मंदिर म्हणजेच दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचे सुंदर उदाहरण आहे. उंच गोपुरम, सुंदर कोरीवकाम आणि सोनेरी रंगाची सजावट खूपच मोहक वाटते. पूर्वीच्या काळात अनेक लोकांना मंदिरात प्रवेशाची परवानगी नव्हती. त्यामुळे सर्व समाजातील लोकांना समान हक्काने पूजा करता यावी, या उद्देशाने हे मंदिर उभारण्यात आले होते. हे सुंदर मंदिर मंगळादेवीला समर्पित आहे.
या प्राचीन मंदिरावरूनच मँगलोर शहराचे नाव देण्यात आलं होतं. नवरात्रीच्या काळात इथला उत्सव अतिशय भव्य स्वरूपात साजरा केला जातो आणि हजारो भाविक दर्शनासाठी इथे येतात. ही आहे मँगलोरची पारंपरिक डिश मुडे. मुडे म्हणजे खास पानात वाफवून तयार केलेली पारंपरिक इडली. या पानांमुळे या इडलीला एक वेगळीच चव मिळते. यानंतर आम्ही ऑर्डर केलेला घी रोज डोसा. खमंग कुरकुरीत डोसा आणि त्यावर भरपूर तुपाची चव ही या डोश्याची खासियत. तरऊ महागणपती मंदिर हे 800 वर्षाहून अधिक जुनं मंदिर आहे. इथे महादेव आणि गणपती यांची पूजा केली जाते. या मंदिराची रचना, इथली शांतता खूपच मोहक वाटते. सुलतान बथरी वरून गुरुपुरा नदी आणि अरबी समुद्राचा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. येथून नदी ओलांडत समुद्र किनाऱ्याकडे नेण्यासाठी एक छोटी फेरी राईड आहे. या बोटीने आपण तनीरभावी बीचला पोहोचू शकतो. हा बीच अतिशय सुंदर व स्वच्छ आहे. यानंतर आम्ही पोचलो कद्री श्री मंजुनाथ मंदिरात. या मंदिराचे निळ्या रंगाचे प्रवेशद्वार अतिशय मोहक वाटते. मंदिरात गेल्यानंतर एकदम शांत व पॉझिटिव्ह वातावरण जाणवतं. आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेल्यामुळे आम्हाला संध्याकाळच्या आरतीचा अनुभव घेता आला. हा अनुभव न विसरण्यासारखा होता. मँगलोरमधल्या आमच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट आम्ही इथल्या फेमस पबाज आईस्क्रीमने केला. इथले गडबड आईस्क्रीम इतके सुंदर होते की मी ते रेकॉर्ड करायचेच विसरून गेले. तुम्ही कधीही मँगलोरला गेलात तर हे गडबड आईस्क्रीम खायला अजिबात विसरू नका. तर असा होता आमचा मँगलोरचा प्रवास. या शहरात अध्यात्म, निसर्ग आणि आधुनिकता याचं सुंदर मिश्रण पाहायला मिळालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात.